नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून आलेली औषध निरीक्षक गट ब या पदाची जाहिरात आपण बघणार आहोत। म्हणजे ती ड्रग इन्स्पेक्टर पदाची जाहिरात आहे, ती नुकतीच महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेली आहे। तर यासाठी डिटेल माहिती काय असणार ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर चला मित्रांनो, पूर्ण जाहिरात आपण या ठिकाणी बघून घेऊया। तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे यासाठी टोटल पदसंख्या 100 प्रवर्ग केलेले आहेत। म्हणजे की सर्वसाधारण पद महिलांना किती आहेत, खेळाडूंना किती आहेत, अनाथांना डिस्ट्रीब्युशन आहे म्हणजे जाती नाही, तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती दिसत असेल, तुम्ही या ठिकाणी एकदा बघून घ्या। तर मित्रांनो, पुढचं जे आहे ते महत्वाच्या तारखा। तर आपल्याला अर्ज कधीपासून करायचा आहे, तर अर्ज आपल्याला 1 ऑगस्ट पासून, म्हणजे आज तारीख 2 आहे, तर कालपासून याची जाहिरात सुरू झालेली आहे। म्हणजे काल दुपारी 2 वाजल्यापासून याचे अर्ज चालू झालेले आहेत आणि याची शेवटची तारीख आहे 21 ऑगस्ट रात्री 12 पर्यंत। 12 पण नाही, 11 वाजून 59 मिनिटापर्यंत तुम्ही या जाहिरातीसाठी अप्लाय करू शकता। तर या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम तारीख आहे 21 ऑगस्ट, म्हणजे हीच तारीख जी आहे शेवटची तारीख आहे, त्याच तारखेपर्यंत तुम्ही याचा परीक्षा शुल्क देखील भरू शकता। जर तुम्हाला चलनाद्वारे जर फी भरायची असेल तर ती आहे 25 ऑगस्ट पर्यंत तुम्ही बँकेत चलनानुसार याची फी भरू शकता। यासाठी शैक्षणिक अर्हता म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशनची आणि वयाची मर्यादा काय असणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे शैक्षणिक अर्हता म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन जे महत्वाचं आहे ते आहे पजेस ए डिग्री इन फार्मसी, म्हणजे फार्मसीमध्ये तुम्हाला बी फार्म किंवा एम फार्मची डिग्री पाहिजे, किंवा फार्मास्युटिकल सायन्स म्हणजे फार्मास्युटिकल केमिस्ट्री असते त्यामधली एखादी डिग्री पाहिजे, बॅचलर असो किंवा मास्टर असो, किंवा मेडिसिन विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्माकोलॉजी और मायक्रोबायोलॉजी, म्हणजे फार्माकोलॉजी किंवा फार्माकोलॉजीमध्ये तुम्हाला डिग्री पाहिजे, आयदर बॅचलर डिग्री किंवा मास्टर डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आता ही डिग्री तुम्हाला कधीपासून पाहिजे, म्हणजे कधी तुम्ही पासआउट झालेला असाल तर दिलेलं या ठिकाणी प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास, म्हणजे ज्या शेवटची जी तारीख आहे म्हणजे जी 21 तारीख आहे त्या तारखेपर्यंत जर तुम्ही ही डिग्री मिळवली असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। तर आता आपण वळूयात याचे वयोमर्यादेकडे, म्हणजे एज लिमिट यासाठी काय असणार आहे। तर या ठिकाणी किमान अमागास म्हणजे जे मागासवर्गीय नाही, जे ओपन मधून फॉर्म भरणार आहेत त्यांचे वय कमीत कमी 18 असावे आणि जास्तीत जास्त वय 38 असावे। ठीक आहे, जर तुम्ही कास्टमध्ये असाल तरी वयोमर्यादा वाढवली जातील, म्हणजेच मागासवर्गीयसाठी 43 वर्षापर्यंत ही वयोमर्यादा त्यांनी वाढवलेली आहे। आणि जर दिव्यांग असतील तर दिव्यांगाची जी वयोमर्यादा आहे ती 45 पर्यंत केलेली आहे। आता हे जे वय आहे ते कधीपासून ते काउंट करतील तर 1 नोव्हेंबर 2025 या अखेरीस, म्हणजे 1 नोव्हेंबर 2025 रोजी तुमचं कमीत कमी वय 18 आणि जास्तीत जास्त वय 38 आणि मॅक्सिमम म्हणजे जसं की मी सांगितलं कॅटेगरीनुसार 45 एवढं असायला पाहिजे। एक शेवटचा मुद्दा आहे, जर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालं, अशा अपेक्षा करू की तुमचं सिलेक्शन होईलच, जर झालं तर याच्या जबाबदाऱ्या काय असतील, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला काम काय करायचं असेल तरी सगळं जे जॉब डिस्क्रिप्शन म्हणतो आपण त्याला, ते तुम्हाला हे अन्न प्रशासन आहे त्यांच्या वेबसाईटला जाऊन जर तुम्ही बघितलं तर सगळं तुम्हाला जबाबदाऱ्या तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील। आता या ठिकाणी मित्रांनो, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, तर परीक्षा जसं की तुम्हाला माहितीच आहे की एमपीएससी थ्रू ही परीक्षा घेतली जाणार आहे। तर पहिल्यांदा तुमची एक लेखी परीक्षा होणार आहे आणि लेखी परीक्षामध्ये जर तुम्ही पास झालात तर तुम्हाला या ठिकाणी मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात येणार आहे। जर तुम्ही दोन्ही परीक्षा म्हणजे परीक्षा आणि इंटरव्ह्यू जर पास झाला तर त्या ठिकाणी तुम्ही या पोस्टसाठी पात्र होऊ शकाल। आणि याचा अर्ज मित्रांनो तुम्हाला एमपीएससीच्या वेबसाईटवरून ऑनलाईनच करायचा आहे, या ठिकाणी कुठली ऑफलाईन पद्धती या ठिकाणी वापरली जाणार नाहीये। आणि अर्ज करण्यासाठी जी वेबसाईट आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। आणि ही जी संपूर्ण जाहिरात आहे तर या ठिकाणी बरीच माहिती दिलेली आहे, जर तुम्हाला गरजेची वाटत असेल तर जी पीडीएफ दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ती संपूर्ण जाहिरात इन डिटेल तुम्ही वाचू शकता। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो, या ठिकाणी आपल्याला फी किती भरायची आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जी फी भरायची तुम्हाला दिलेली आहे, जो ओपन गट असणार आहे त्यासाठी 394 रुपये तुम्हाला भरायचे आहेत। जो मागासवर्गीय म्हणजे आर्थिक दुर्बल, अनाथ आणि दिव्यांग आहे त्यांच्यासाठी 294 रुपये या ठिकाणी तुम्हाला फी भरायची आहे। ती तुम्ही ऑनलाईन भरू शकता किंवा बँकेत जाऊन चलनाद्वारे तुम्ही फी भरू शकता। आणि ही जी फी असणार आहे ती नॉन रिफंडेबल, म्हणजे तुम्हाला
जर कुठल्याही कारणास्तव फी तुम्हाला परत घ्यायची असेल तर परत भेटणार नाही. आणि अर्ज करताना मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला आपली सिग्नेचर आणि फोटो अपलोड करायचं होतं. त्याचे पण गाईडलाईन्स आहेत. त्या सगळ्या गाईडलाईन्स तुम्हाला त्याचे पीडीएफ पाहिजे की त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी सगळी दिलेली आहे. ती सगळी तयारी करून ठेवा आणि नंतरच या जाहिरातीसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्ही लॉग इन करा. याची जी पीडीएफ आहे खूप मोठी आहे. जर सगळी पीडीएफ तुम्हाला सांगत बसलो तर नक्कीच 1 तासाच्या वरती वेळ जाईल. त्यापेक्षा जे महत्वाचे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अजून तुम्हाला इन्स्ट्रक्शन वगैरे वाचायचे असतील तर ते तुम्ही पीडीएफ ओपन करा आणि वाचा. आणि मित्रांनो नक्कीच असे जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील नोकरी संदर्भात तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.